लास वेगासवरून नेक्स्ट डेला आम्ही अमेरिकेतील जगप्रसिद्ध हूवर डॅम बघण्यासाठी गेलो. हे धरण नेवाडा आणि अरिझोना स्टेटच्या बॉर्डरवर आहे आणि ते कोलोरॅडो नदीवर बांधले गेले आहे. लास वेगासवरून हूवर डॅमला जायला बाय रोड साधारणतः पाऊण तास लागतो आणि हा जो ड्राईव्ह आहे हा खूपच सिनिक ड्राईव्ह आहे. हूवर डॅम 1931 ते 1936च्या कालावधीत बांधले गेले आणि ते त्या काळातील अभियांत्रिकीचा चमत्कार मानले जाते. आम्ही तिकडे त्यांची 1 तासाची पूर्ण टूर घेतली. त्यामुळे धरणाचे बांधकाम आणि कामकाज आतून व्यवस्थित बघता आले आणि गाईडने आम्हाला सगळी माहिती दिली. हे धरण 726 फीट उंच आहे आणि अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध काँक्रीट आर्च ग्रॅव्हिटी धरणांपैकी एक आहे. ह्याच्या मागे तयार झालेला लेक मीड हा जगातील मोठ्या मानवनिर्मित तलावांपैकी एक आहे. ह्या धरणाचे उद्देश म्हणजे पूरनियंत्रण, पाणी सिंचन आणि वीज निर्मिती. येथे तयार होणारी वीज नेवाडा, कॅलिफोर्निया, अरिझोना ह्या राज्यांना पुरवली जाते. महामंदीच्या काळात हजारो कामगारांना रोजगार देणारा हा प्रकल्प अमेरिकेच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा आहे. अमेरिकेचे 31वे प्रेसिडेंट हर्बर्ट हूवर यांचे नाव ह्या प्रकल्पाला देण्यात आले आहे. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे धूम 3 मूव्हीचा जो क्लायमॅक्स सीन आहे त्याचे शूटिंग इकडेच करण्यात आले आहे. तर मित्रांनो, असे हे हूवर डॅम दरवर्षी लाखो पर्यटकांना आकर्षित करते. धन्यवाद.